सोलापुरात अतिशय विदारक अवस्था शेतकऱ्यांची आपल्याला पाहायला मिळते। शेकडो एकरवरची शेती जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। खासदार प्रणिती शिंदे आपल्या सोबत आहेत। ते खरं तर तुम्ही सगळीकडे जाताय, पाहणी करताय, अतिशय विदारक परिस्थिती शेतकऱ्यांची आहे। सरकारकडे काय मागणी असणार आहे या निमित्तानं, कारण शेतकरी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे बघतोय। आता खूप गंभीर परिस्थिती पूर्ण सोलापूर जिल्ह्यात झाली आहे आणि नदीला पाणी सोडल्यामुळे सगळ्या गावांमध्ये ते पाणी शिरलंय। गावांना स्थलांतर करणं ही पहिली प्रायोरिटी आहे। मी राज्य शासनाकडे मागणी करते की आमच्याकडे अजून NDRF टीम पाठवा, कारण का बऱ्याच गावांकडून मागणी येते की आम्हाला स्थलांतर व्हायचं आहे पण आम्हाला मार्ग नाही आहे, संपर्क पूर्ण तुटलाय। पण स्टेटनी, राज्य शासनाने एकच NDRF ची टीम पाठवली। काल माझं कलेक्टरांशी बोलणं झालं तर पहिले प्रथम माझी ती मागणी आहे। स्थलांतरवर आता भर देणं गरजेचं आहे, त्यांना जेवण खाण आणि चादरी पोचवणं हे महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे एकदा हे झालं आणि पाणी थोडं ओसरलं की मग सरसकट सगळ्यांचे पंचनामे, ओला दुष्काळ हे जाहीर झालं पाहिजे, सरसकट सगळ्यांचे पंचनामे झाले पाहिजे, जेवढा ज्याचं नुकसान तेवढं त्याला भरपाई मिळाली पाहिजे। सगळी पिकं त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेत है ना, ह्याच्यातून बाहेर यायला जवळजवळ 1.5 वर्ष लागणार कमीत कमी। आणि शेतकऱ्याचे एवढे प्रचंड हाल होत आहेत, पीक गेलाय, घरं गेल्यात पाणी आल्यामुळे आणि खूपच वाईट परिस्थिती झाली आहे। म्हणून राज्य शासनाकडेच नाही पण केंद्र शासनाकडे, महाराष्ट्रातून एवढा जास्त मोठ्या प्रमाणात GST जातो केंद्र शासनाला, तर केंद्र शासनाने पण महाराष्ट्राला आणि सोलापूरला जास्तीत जास्त निधी देऊन या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करून त्यांचा संसार जो बुडाला आहे तो पुन्हा एकदा उभं राहण्याची मदत करावी। आणि आता त्वरित सोलापूरला एकपेक्षा जास्त NDRF टीम पाठवणं गरजेचं आहे, कारण का कुठे जीवहानी होऊ शकत नाही। या ठिकाणी जनावरांचा पण खूप, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जे जनावरं ठिकठिकाणी घेऊन आलेत, काही जनावरांना सोडावं लागतंय, तर असे ठिकठिकाणी खूप वाईट हाल झाले। तर मला असं वाटतं शासनाकडून थोडी अजून मदत होणं अपेक्षित आहे। विशेष पॅकेजची वगैरे काही मागणी असणार आहे केंद्र सरकारकडे? नाही, 100% विशेष पॅकेज पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, सरसकट पंचनामे झाले, विशेष पॅकेज आम्हाला केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून मिळणं गरजेचं आहे। खरं की एक अट टाकली होती, आधीची जी अट जी आहे ती 3 हेक्टरपर्यंत होती, ती अट कमी करण्यात आली, आता 2 हेक्टरपर्यंतच मदत म्हणतात। 13,500 रुपयाची मदत होती ती 8,500 रुपयावरती आलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी एकूण जी मदत जी आहे ती कमी मिळेल अशा पद्धतीची आताची स्थिती आहे। नुकसान फार मोठं आहे, कुठलीही अट न घालता आता मदत गेली पाहिजे शेतकऱ्यांना असं वाटतं? कोणतीही अट नसायला पाहिजे, ना ती 65 मिलीमीटरची पावसाळ्याची अट असायला पाहिजे पावसाची, ना हेक्टरची अट, ओला दुष्काळ जेव्हा, कोणतीही अट। आता अशा परिस्थितीत तुम्ही अटीतटीचं, मला असं वाटतं तिथे मदतीचा विषय काढण्याची गरज नाही। सगळ्यांना सरसकट मदत, ज्याचा जेवढा नुकसान तेवढी झाली पाहिजे, शासनाकडून आम्हाला ती मदत हवी आहे। जितकं नुकसान झालं तितकी मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी जी शेतकऱ्यांकडून केली जाते। सरसकट पंचनामे झाले पाहिजेत आणि केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज देखील झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून होती आहे। कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।